आज आहे डे 2 हळदीचा दिवस। आज आहे हळद। हळदच्या अगोदर असते पाटी। ते असं गावभर देवाकडे जातात। आता बोल। तिथे पाटीचा कार्यक्रम सुरू आहे, सो बघू शकता कशी आहे पाटी। दिस इज कॉल्ड पाटी। चालू आहे नवरीची हळद, म्हणजे साधीवाली हळद। आधी फक्त तेल लावतात आणि 5 जणी हळद लावतात मानाची। आणि इकडे आम्ही तिच्यासाठी फुलोरा बनवते। ते काहीतरी असे कागदाचे फुलं बनवून त्याचा फुलोरा करायचे, ते आम्ही आता करतोय। असं काहीतरी फुल बनतं, ते मला पण नाही माहिती। सो फायनली आम्ही हळदीसाठी तयार झालो। हळदीसाठी तयार झालो आणि मग माहिती पडलं की आधी जेवण करायचं आणि मग हळद आहे। त्यामुळे आम्ही फक्त तयार होऊन बसलेलो आहे। समोर मम्मी काकू खूप छान आहेत। विदर्भाची हळद आमच्या, ती हळद नसते, रंगपंचमी असते हळदी। काकू रेडी झाले। काकू काकू हाय कर, हाय झाले। अनु हाय कर। अनु घ्या ताई हाय। आम्ही सगळ्यांना हाय करायला लावतो। नवरी पण आहे, पण नवरी खालच्या घरात तयारी करते, म्हणजे अंधार आहे थोडासा। ती वर आली की तिला पण दाखवणार। इकडे वर्षिताई पण रेडी झाली आहे मस्त। हाय करायला लागते, हाय। नवरीने ते लावू द्यायचं होतं।
1 hour later. ते अब दिसून नाही राहिलं. तेव्हा हे शोधाची गोष्ट तिथं ऑनलाईन शोध गेली का आप्पा असं करा असं थांब ना आप्पाला म्हणून राहील ना थांब ना आप्पा असं करा असं कर ना हा असं करा हा परिचय नमस्कार राम राम सगळं झालं हो याच्यात दिसते मग ते नंतर पाणी भेटते या नवरी बाई ये लवकर आमची नवरी बाई पण आलेली आहे फोटो नाहीये ब्लॉग पान खाते आमचे पान खायचं असतं तिला त्यानंतर थुकायचं असतं आणि त्यात तिला बघायचं असतं की तिला कोण दिसतंय मग बघू आज नवरी कोणाचं नाव ते खाऊन घे आरामात नाही दिसलं तर दिसतेच 5 लागते नवरीला इथे सगळे गायब झाले फक्त आम्ही आहे आणि हिला विचारण्याची जबाबदारी आहे की तिला त्या पाण्यात कोण दिसतंय कोण दिसलं तू सोडून थांब चला बिचारी नवरी थकली अजून बरंच काही बाकी आहे तिला अजून बसायचंय आहेरसाठी एकदा तुम्हाला आम्हीच दिसतोय व्लॉग मध्ये आता मस्त उजेड दिसत असेल कारण की लाईट आहे आणि आता आम्ही आलोय हॉलवर जिथे उद्या लग्न आहे आणि रूममध्ये बसलोय फक्त आम्ही चालू चेंज वगैरे करायला बाकी सगळे बाहेर जेवायला आहेत आणि उद्या फायनली लग्न आहे आणि दुपारी पण आम्ही खूप डान्स धमाल मस्ती केली हळद वगैरे नाहनोरा जास्त मी शूट नाही केलं कारण की ऑफकोर्स नाहनोरा म्हणजे फुल पाणी वगैरे असतं आणि मग पाण्यात कुठे मोबाईल न्यायचा ना असं छोटी पण थकली आम्हाला अशी झोप लग्नाचा दिवस उगवलेला आहे पण छोटी काय अजून काय बोललेली नाही आहे हा छोटी मस्त सकाळ झाली आहे डोळ्यावरून समजतच असेल झोप काय पूर्ण एवढी झाली नाही पण ठीक आहे आता सगळे गेले चहा प्यायला आणि मला इथे रूममध्ये बसवले लक्ष ठेवायला
आम्ही हे बसले मोबाईल बघत. आता थोड्या वेळात आम्ही मस्त फ्रेश होऊ आणि तयारी करू, कारण की किती वाजले? 8 वाजत आहे लगभग. 8 वाजत आहे 8. आणि अजून आम्ही असेच बसलो आहेत झोपेतून उठून डायरेक्ट. आता आम्ही थोड्याच वेळात तयारी करून मस्त लग्नासाठी रेडी होऊ. हो, लग्नासाठी हॉल मस्त रेडी झालेला आहे. सगळं काही मस्त असं सेट केलेलं आहे त्यांनी, चेअर, सोफा. आणि ते तिकडे नवरी बसायच्या आधी नवरीची बहीणच जाऊन बसली. मला हे बॅकग्राऊंड मस्त आवडले. आणि इकडे आहेत सगळे ते जे नवरीला आम्ही गिफ्ट देतो आमच्यामध्ये, मामा, काका, आत्या, मावशी. सो असा हा सोफा आमच्याकडून आहे. मस्त मस्त आम्ही डायमंड पण दिले त्यामध्ये टाकून सगळ्यांना. हा बाप्पा, सोफ्यामध्ये खरे डायमंड पण टाकून दिले आपण. आणि हा लहान मामाकडून आहे बेड, आणि मोठ्या मामाकडून, आणि हे मध्य मामाकडून. सोफ्यावर बसून बघतोय कसं वाटतंय म्हणून, फक्त बघितलंच होतं सोफा, बसून बघितलं कसं वाटतंय. आम्ही सोफा घेतो करतोय नवीन घरात. किती वर्षाचं चालू आहे आम्हाला सोफा घ्यायचा. आम्ही विचार करतो घेऊ की नको. म्हणजे तेव्हापासून 2 सोफे गिफ्ट केलेत, एक तिच्या मोठ्या पुरीला, आत्याच्या मोठ्या पुरीला, लहान पुरीला. पण आमचा सोफा काय होत नाही अजून, कधी होणार काय माहीत. आत्याच्या पहिल्या मोठ्या मुलीचं पण लग्न इथेच झालं होतं, आणि हिचं पण लग्न इथेच सेम. त्यामुळे 7 वर्ष अगोदर जे काही असं आठवणी होते त्या सगळं असं आठवत आहे मस्त मस्त, की इथे आपण हे केलेलं, इथे हे केलेलं, असं केलेलं, तसं केलेलं. आणि बघूया आता हॉल तर रेडी झालं आहे, आम्हीच रेडी व्हायचं बाकी. आता पूर्ण हॉल खाली, आणि थोड्याच वेळात हा फुल भरणार आहे, फुल पाहुणाने. मला वाटतं ट्रान्झॅक्शन व्हिडिओ काढावा असा. आता हॉल खाली आहे असावाला, आणि मग तो भरलेला.